त्याला क्षमता पण बाप्पानीच दिलेली आहे, त्याचे हात बळकट बाप्पानीच केलेत, म्हणून त्याला वाटतं की ह्या क्षेत्री आपल्याला अन्नदान करायचं आहे. मग जर आम्ही अशा प्रकारचा विचार करत असू तर तुम्ही साधक आहात, मुलं आहात, आईचं काम आहे, वडिलांचं काम आहे, मुलांची चूक होत असेल तर त्यांना समजून सांगणं हे काम आहे. या भूमिकेतून मी सांगू इच्छितो की आपल्याला जे अन्नदान करायचं ते सत्पात्री व्हायला पाहिजे असेल तर इकडे तिकडे कुणालाच न सांगता वर्षातून एकदा संकल्प करायचा की मला काही लोकांच्या मुखात का जाईना पण अन्नदान करायचं म्हणजे करायचं. फक्त संकल्प करा. मग ते कसं होणार स्वामी, माझी ऐपत नाही आहे, मी संकल्प करेन खरा पण तो सिद्धीला कसा जाणार. जर गुरूंवर विश्वास असला तर गुरु अशी परिस्थिती निर्माण करणार आणि तुमच्या समोर त्या विषयाची पूर्तता करणार. पण अशी वेळ आली, अशी परिस्थिती निर्माण झाली की एक दिवशी अन्नदानाचे तुम्ही पैसे भरू शकता, त्यावेळी गुरु दुसरी पण परिस्थिती उभी करून ठेवतात. म्हणजे काय तर दुसरी गोष्ट करावी असं तुमच्या मनात त्यावेळी येतं. त्यावेळी आपला बॅलन्स जाता कामा नये की आता माझ्या हातात पैसे आलेले आहेत मग मी ह्याचा फ्रीज घेतला तर. संकल्प काय केला होता. गुरु कसोटी घेत असतात, गुरु परीक्षा घेत असतात. आता इथं एवढं सगळं वैभव श्री क्षेत्र येत असतं, वेगळ्या पीठांवर येत असतं, त्यावेळी गुरु माझी पण परीक्षा घेत असतात की यातलं घरी न्यायची काय बुद्धी होते का बघत असतात. ती दुर्बुद्धी त्यांच्या कृपेनं कधी येत नाही म्हणून हे वैभव वाढलंय. ज्या दिवशी ती दुर्बुद्धी मलाही येईल त्या दिवशी ह्या क्षेत्रांचा विकास बंद होईल. वेगवेगळ्या गोष्टी असतात की मोह समोर उभा राहतो, अरे दिलंय तर मला, मग मला दिलंय तर मी घरी घेऊन गेलो तर काय होतं, अशी भावना मनात येऊ शकते. अशी कसोटी गुरु घेऊ शकतात, ते घेत असतात. पण जर निष्काम वृत्तीनं आपण काम केलं तर कधीच वाटत नाही की ही गोष्ट जी आलेली आहे ती माझ्यासाठी नाही, तिकडे आलेली ती गजानन महाराजांसाठी आलेली आहे. याला म्हणतात निष्काम कर्म. तसं तुम्हाला सत्पात्री दान करायचं असेल संकल्प करा आणि मला वर्षातून एकदा तरी स्वामी अशी ताकद द्या की मी श्री क्षेत्र नाणीच्या ठिकाणी येऊन अन्नदान करेन किंवा मी स्वामी अखंडित अन्नदान करेन. काही असे सुद्धा याच्या म्हणजे साधक आहेत, एकदा अखंडित अन्नदान म्हणजे एकदा एक दिवशी अन्नदान झालं, मग त्याने संकल्प केला की पुढच्या वर्षामध्ये पूर्णपणे मी याचे पैसे भरेन थोडे थोडे दर महिन्याला आणि अखंडित अन्नदाता होईल. मग तो अखंडित अन्नदाता झाला, परत संकल्प करतो परत मला स्वामी अखंडित अन्नदाता व्हायचं आहे. वाईट गोष्ट नाही आहे. उलट तुम्ही काय करताय, तुमच्या बँकेमध्ये भक्तीच्या बँकेमध्ये पुण्य जमा करताय. काही तर अशा अन्नदाते इथे आहेत की 5-5, 6-6 अखंडित अन्नदाते आहेत. म्हणजे तोच माणूस 5 ते 6 वेळा अखंडित अन्नदाता झालेला आहे. म्हणजे त्याचे पहिले पैसे भरलेले आहेत, त्याचं अन्नदान चालू आहे, दुसऱ्या वेळी परत भरतो, परत चालू आहे, तिसऱ्या वेळी परत भरतो. एका माणसाला मी विचारलं की तू असं का करतो, 2-3 वेळा असं का भरलं. असू दे ना, डिपॉझिट ज्यादा असलेलं वाईट काय, तेवढं तुमच्या कृपेचं व्याज ज्यादा मिळतं म्हणाला. बरं मी भरणारा कोण, भरून तुम्हीच घेताय, भरून तुम्हीच घेताय, फक्त आपण प्रयत्न करायचा. हा मला गुरुमाऊली अनुभव आहे की माझ्याकडे अखंडित दानाचा मी ज्यावेळी दुसऱ्या वेळी संकल्प केला त्यावेळी अक्षरशः कर्जात होतो आणि संकल्प करून मोकळा झालो. अखंडित अन्नदाता तो गुरुजींनी विधी झाल्यानंतर गुरुजींनी सांगितलं की तुम्हाला अखंडित अन्नदान करायचं असेल तर तुम्ही संकल्प करा की मला परत अखंडित अन्नदान करायचं. संकल्प केला आणि डोळ्यासमोर काजवे चमकले. गुरुंना मी शब्द देतोय, आज माझी कंडिशन काय आहे, मी हे जे आज अन्नदान करतोय ते 1 वर्षापूर्वी भरलेले पैसे आहेत आणि माझा नंबर लागलाय, त्यावेळी परिस्थिती होती, पण आज मी संकल्प केला पूर्ण कसा होणार. आणि आश्चर्य असं की ती पूर्तता तुम्ही केलीत. हे सगळं तुम्हीच करून घेता आणि त्यामुळे माझा दृढ विश्वास असल्यामुळे मी परत करतो. मला अशीच ताकद द्या, अशीच ताकद द्या, मी परत करेन. कारण ज्या वेळेला तुम्ही माझ्याकडून करून घेता ते मला सशक्त ठेवता, मला निरोगी ठेवता, माझ्या खर्चांवर बंधनं येतात आणि बाकीच्या वायफळ गोष्टी करण्यापेक्षा अनेक किडा मुंगीपासून अनेकांच्या मुखामध्ये माझ्याकडचं हे अन्नदान होत असतं, त्यांच्या मुखात अन्न जातं. माझ्यासारखा किती भाग्यवान आहे. मग अशा वेळेला मला अनंत जन्म घ्यावे लागले आणि अनंत वेळा अखंडित अन्नदान करायची जर संधी दिली तर ती परत द्या. तेव्हा
आपल्याला सुद्धा असाच संकल्प करायचा आहे. कारण यज्ञातून काय होत असते की आपली इन्व्हेस्टमेंटच आहे, आपलं पुण्य जे आहे ते साठवणूकच होत जाते. म्हणून अशा प्रकारचा जरूर संकल्प करा. कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये ठेवू नका की ती पूर्णत्वाला कशी जाईल. गुरु बरोबर पूर्ण करून घेणं. फक्त पुढची पथ्य पाळा. मला अमुकच तारीख मिळाली पाहिजे, माझ्या एवढेच लोक तिथे जेवले पाहिजे, माझा फोटोच काढून घेतला पाहिजे, माझा विधी त्या गुरुजींनी बरोबरच केला नाही. आपण गुरु माऊलीला अर्पण केलंय. पुढे जे सगळे प्रकार आहेत, फोटो काढणे, यज्ञाला बसवणे, विधी करून घेणे, हे तुमच्या मनात ते समजुतीसाठी आहे. ज्या दिवशी तुम्ही तो निधी भरलात त्या दिवशी तो संस्थेमध्ये जमा झाला आणि तिथून तुमचं पुण्य जे आहे ते काउंट व्हायला सुरुवात झाली. कधी कधी आपल्याला तारीख असते तर पत्र उशिरा मिळतं. कधी कधी आपण जाणूनबुजून मला पत्र मिळालंच नाही म्हणून सांगतो आणि विधीची तारीख चुकवतो आणि मध्येच येतो. आपला विधी जो आहे हा विधी ज्या दिवशी तुमचे पैसे आले त्या दिवसापासूनच तो सुरू झालेला असं समजायचं. आणि मला हेच झालं पाहिजे, माझं तेच झालं पाहिजे, मला बरोबरच विधी केला नाही हे मनातून काढून टाकलं आणि मी करणारा कोणीतरी आहे हे मनातून काढलं तर सत्पात्री दान आपल्याकडून होऊ शकतो. तेव्हा भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितले की अर्जुना, की निष्काम वृत्ती वाढण्यासाठी तुला वेगवेगळ्या प्रकारच्या याज्ञिक कर्मामध्ये पण सहभागी झालं पाहिजे. आपल्याला सुद्धा हा बोध करण्यापाठीचा उद्देश असा आहे की आपलं मन तसं तयार झालं पाहिजे ना. आपल्याला शेतामध्ये उत्पन्न भरपूर यायला पाहिजे. तसं शेत म्हणजे रान तसं तयार करून घेतलं पाहिजे. रान जोपर्यंत तसं तयार होत नाही तोपर्यंत त्या रानामध्ये म्हणजे शेतामध्ये पाहिजे तेवढं उत्पन्न येणार नाही आणि पाहिजे तसं येणार नाही. यासाठी भगवान कृष्णाने इथे अर्जुनाला उपदेश करताना सांगितलंय की तुझ्यामध्ये निष्काम वृत्ती, सात्विक आणि निष्काम वृत्ती तयार होण्यासाठी यज्ञ यागादी जी कर्म आहेत वेदांनी सांगितले ती त्याच्यासाठी सांगितलेले आहेत. आपण